भाजप वाढीलं त्याला संपिलं होतं येणी या देवेंद्र फडणवीसनी. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या, पण सत्य येते हाई. इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर, असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळतो राव फडणवीस असलं. इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब? इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला काय ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे. मी जाहीर सांगतो, मी भरीत नाही, माझ्याजवळ भरायला 1 रुपया बी नाही. मी जेलला जायला तयार, माझ्याजवळ 1 रुपया नाही, माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती, माझं आजचं सगळं दाखवा. माझ्याजवळ घर आहे, त्या कोण आहे तो नाटकावाला, त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो. माया वाटेल मी नाही देऊ शकत, माझ्याजवळ पैसेच नाहीत. मी घर सुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही. तरी बी चल छत्रपतीसाठी, आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर 1 प्लॉट आहे, ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असं ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो. घे आणि तो पोरं चांगले कर, माझ्या पोराचं वाटलं होऊन ते कोण नाटकावाला आहे. पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका. माझ्याजवळ